नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता प्रोबॅबिलिटी या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 मधील प्रश्न 10, 11, 12, 13 ही 4 उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक उदाहरण मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 10वा मराठी माध्यमासाठी असा दिलेला आहे. संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यापैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे. नंबर 2, तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. नंबर 3, बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. आणि चौथी घटना आहे बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. प्रश्न 10वा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 10. In a game of chance, a spinning arrow comes to rest at one of the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. All these are equally likely outcomes. Find the probability that it will rest at. First one is 8. Second one is an odd number. Third event is a number greater than 2. And fourth event is a number less than 9. या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे की या संधीच्या खेळामध्ये 1 ते 8 अंक आहेत आणि या अंकांवर बाण कोणत्याही अंकावरती स्थिरावू शकतो. म्हणजेच इथे नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एस जो आहे तो 1 ते 8 पैकी कोणताही असणार आहे. त्यामुळे एस बरोबर मर्यादित कंसात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 अंक येणार आहेत. म्हणजे इथे एन ऑफ एस बरोबर 8 येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा सॅम्पल स्पेस एस इथे लिहिता येईल. मग आता पहिली जी घटना दिलेली आहे ती अशी आहे की तो बाण 8 या अंकावर स्थिरावतो. म्हणजे सेमी इंग्रजीसाठी दिलेला आहे की द एरो रेस्ट ऍट 8 अशी घटना आपल्याला दिलेली आहे. मग मराठी माध्यमाचे विद्यार्थी पहिली घटना ए हे अक्षर घेतील आणि त्यानुसार घटना ए चं वर्णन लिहितील. बाण 8 या अंकावर स्थिरावणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट ए असा डिफाईन करतील एरो रेस्ट ऍट 8. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला संभाव्यता काढायची. त्यासाठी आपल्याला संच ए प्रथम लिहावा लागेल. मग ए या संचातले घटक घेताना आपण हे वर्णन पाहायचंय. बाण 8 या अंकावर स्थिरावतो. मग सॅम्पल स्पेस एस म्हणजे नमुना अवकाश एस मधील अशी संख्या निवडायची की जिथे 8 आलेला आहे. मग बाण 8 या अंकावर येतो अशी एक संख्या याच्यात आहे 8. म्हणजेच एन ऑफ ए बरोबर येईल 1. एक घटक आलेला या संच ए मध्ये. मग या घटना ए ची संभाव्यता पी ऑफ ए ने दर्शवली जाते. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज डिनोटेड बाय पी ऑफ ए. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. आणि किमती ठेवूया. एन ऑफ ए ची किंमत 1 आहे आणि एन ऑफ एस ची किंमत 8 आहे. म्हणजे ए घटनेची संभाव्यता आली 1/8. म्हणजे बाण 8 या अंकावर स्थिरावतो. या घटनेची संभाव्यता आहे 1/8. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट एरो रेस्ट ऍट 8 इज 1/8. इथे पहिल्या घटनेचं उत्तर आपलं पूर्ण झालेलं आहे. आता या बी घटनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे की बाण हा विषम अंकावरती स्थिरावतो. याला मी घटना बी म्हटलेला आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट बी असा लिहितील एरो रेस्ट ऍट एन ऑड नंबर. आता बी हा संच आपण लिहूया. मर्यादित कंसात संच लिहायचा असतो यादी पद्धतीने. मग विषम अंक कोणते आहेत ते या एस या संचामधून निवडायचे आहेत. विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स. मग विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत 1, 3, 5 आणि 7 अशा 4 विषम संख्या आपल्याला मिळतील. म्हणजेच एन ऑफ बी इथे आलेला आहे 4. आणि आता या बी घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग या घटना बी ची संभाव्यता पी ऑफ बी ने दर्शवली जाते.
आणि संभाव्यता काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी ची किंमत 4 आहे आणि एन ऑफ एस ची किंमत 8 आहे. इथे भाग जाईल, 4 1 4, 4 2 8. म्हणजेच घटना बी ची संभाव्यता म्हणजेच बाण विषम अंकावर स्थिरावतो याची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 1/2. The probability of event B means the probability of arrow raised at an odd number is 1/2. आता तिसरी घटना अशी दिलेली आहे की बाणाने दर्शवलेली संख्या ही 2 पेक्षा मोठी असणे. यासाठी आपण घटना सी हे अक्षर त्या घटनेसाठी घेतलं, म्हणून मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील घटना सी संख्या बाणाने दर्शवलेली जी आहे ती 2 पेक्षा मोठी असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी ही घटना सी या अक्षराने असे दर्शवतील आणि असं लिहितील, डिफाईन करतील. इव्हेंट सी मीन्स गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 2. मग आता सी हा संच आपल्याला लिहायचा आहे. 2 पेक्षा मोठी संख्या हवी आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 2 नंबर पाहिजे आहे. एस या संचामध्ये ग्रेटर दॅन 2 नंबर कोणते कोणते आहेत ते आपण या संचमध्ये लिहायचे. 3 4 5 6 7 8 या संख्या यामध्ये आपण लिहूया. 2 पेक्षा मोठ्या संख्या 3 4 5 6 7 आणि 8 संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6. म्हणजेच एन ऑफ सी ची संख्या आहे 6. मग याची संभाव्यता आपल्याला काढता येईल. सी घटनेची संभाव्यता पी ऑफ सी ने दर्शवली जाते. एन ऑफ सी छेद एन ऑफ एस म्हणजे 6 छेद एन ऑफ एस 8 आहे. इथे बेने भाग जाईल, 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. म्हणजे घटना सी ची संभाव्यता आलेली आहे 3/4. म्हणजेच बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे याची संभाव्यता आहे 3/4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 2 इज 3/4. आता या प्रश्नातील शेवटची चौथी घटना आहे त्याची संभाव्यता आपण काढणार आहोत. चौथी घटना अशी दिलेली आहे की बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. म्हणजेच घटना डी असं आपण इथे लिहिलेलं आहे की संख्या 9 पेक्षा लहान असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट डी असा डिफाईन करतील की गेटिंग अ नंबर लेस दॅन 9. मग डी हा सेट आपण लिहूया. डी सेट लिहिताना 9 पेक्षा लहान संख्या पाहिजेत. मग आपल्याला माहिती की प्रत्येक घटनाचा संच लिहिताना आपण तो नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एस वरून लिहित असतो. मग इथे सॅम्पल स्पेस एस मध्ये 9 पेक्षा लहान संख्या लिहायच्यात. म्हणजे या सर्व संख्या येतील 1 ते 8 पर्यंतच्या, कारण सर्व संख्या 9 पेक्षा लहान आहेत. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 अशा या सर्व संख्या 9 पेक्षा लहान आलेल्या आहेत. एन ऑफ डी बरोबर आलेला आहे 8. मग डी हा संच तयार झालेला आहे. आता आपल्याला याची संभाव्यता काढायची. डी या संचाची संभाव्यता काढताना पी ऑफ डी ने ती दर्शवतात. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस. एन ऑफ डी ची किंमत आहे 8 आणि एन ऑफ एस ची किंमत इथे 8च आहे. म्हणजे भाग गेला 8 1 8 8 1 8. म्हणजेच छेदातलं 1 लिहायची गरज नाहीये इथे. म्हणजेच उत्तर आलं 1. पी ऑफ डी बरोबर 1. म्हणजेच घटना डी म्हणजेच संख्या 9 पेक्षा लहान असण्याची संभाव्यता आहे 1. The probability of getting a number less than 9 is 1. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 11वा मराठी माध्यमासाठी असा आहे. प्रत्येक कार्डवर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. दुसरी घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे. तिसरी घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे. आणि चौथी घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5. There are 6 cards in a box, each bearing a number from 0 to 5. Find the probability of each of the following events that a card drawn shows. First event is a natural number, second is a number less than 1, third event is a whole number, and fourth event is a number is greater than 5. आता या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे की प्रत्येक कार्डवर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहिलेली 6 कार्डे त्या खोक्यामध्ये आहेत. म्हणजेच इथे
नमुना अवकाश S जो आहे म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे तो 0 पासून 5 पर्यंतचे सर्व अंक असणार आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5 असे 6 कार्ड आहेत. प्रत्येक कार्डवर यातला एक एक नंबर असा लिहिलेला आहे. म्हणजे n ऑफ S आपल्याला मिळालेला आहे 6, कारण 6 संख्या या संचामध्ये आहेत. In this example, there are 6 cards in a box, each bearing a number from 0 to 5. So sample space S is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3, 4, 5. Curly bracket complete. So there are 6 elements in this set. So n of S is equal to 6. आता या उदाहरणातली पहिली घटना अशी आपल्याला दिलेली आहे की मिळणारी संख्या ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे जे कार्ड आपण काढणार आहोत त्या कार्डवरची संख्या ही नैसर्गिक संख्या असली पाहिजे. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी घटना हे अशी डिफाईन करतील की गेटिंग अ नॅचरल नंबर. मग ए हा संच आपण लिहूया. नैसर्गिक संख्या पाहिजे तर यातल्या नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर 1, 2, 3, 4, 5. 0 ही नैसर्गिक संख्या नाहीच. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. म्हणजेच इथे n ऑफ A बरोबर आपल्याला एकूण घटक या A संचातले मिळालेले आहेत 5. या घटना A ची संभाव्यता आता आपल्याला काढायची आहे. मग ती P ऑफ A ने दर्शवतात. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A इज डिनोटेड बाय P ऑफ A. सो P ऑफ A इज इक्वल टू n ऑफ A अपॉन n ऑफ S. आणि n ऑफ A 5 आहे आणि n ऑफ S 6 आहे. म्हणजेच घटना A ची म्हणजेच नैसर्गिक संख्या असण्याची संभाव्यता ही आपल्याला मिळालेली आहे 5/6. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नॅचरल नंबर इज डिनोटेड बाय P ऑफ A हियर अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ P ऑफ A इज 5/6. आता या उदाहरणातली दुसरी घटना म्हणजे सेकंड इव्हेंट जो दिलेला आहे तो असा आहे की कार्डवरचा जो अंक आहे तो 1 पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजेच घटना बी आपण अशी लिहितोय 1 पेक्षा लहान संख्या मिळणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट बी असा डिफाईन करतील की गेटिंग अ नंबर लेस दॅन 1. मग आता सॅम्पल स्पेस S म्हणजेच नमुना अवकाश S मध्ये आपल्याला पाहायचंय की 1 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत त्या सगळ्या या बी संचामध्ये लिहायच्या आहेत. मग 1 पेक्षा लहान संख्या फक्त 0 आहे. म्हणजेच बी या संचामध्ये फक्त एकमेव घटक 0 येईल. म्हणजेच n ऑफ B इथे आपल्याला मिळालेला आहे 1, कारण एक घटक या बी संचामध्ये आलेला आहे. 0 हा एकमेव घटक इथे आहे. म्हणजे n ऑफ B 1 झालेला आहे. मग आता या बी घटनेची संभाव्यता P ऑफ B ने दर्शवतात. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट B इज डिनोटेड बाय P ऑफ B. सो P ऑफ B इज इक्वल टू n ऑफ B अपॉन n ऑफ S असं सूत्र आहे. n ऑफ B ची किंमत 1 आणि n ऑफ S ची किंमत सुरुवातीलाच आपण लिहिलेली आहे S. म्हणजेच बी या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 1/6. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर लेस दॅन 1 इज 1/6. आता तिसरी घटना आहे ती आपण C या अक्षराने दर्शवूया. घटना C म्हणजेच तिसरी घटनेचं वर्णन असं आहे की आपल्याला कार्डवरची संख्या जी आहे ती पूर्ण संख्या पाहिजे आहे. म्हणून घटना C आपण लिहिली पूर्ण संख्या मिळणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट C असा डिफाईन करतील की गेटिंग अ होल नंबर. मग आपल्याला माहिती आहे होल नंबरच्या सेटमध्ये म्हणजे W या अक्षराने हा होल नंबरचा सेट दर्शवला जातो. हे आपण पूर्वीच इयत्ता 9वी मध्येच अभ्यासलेलं आहे. मग होल नंबरच्या सेटमध्ये 0, 1, 2, 3, 4 अशा डॉट 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 या संख्या असतात. मग इथे आपल्याला हा C संच लिहायचा आहे. मग S संचामध्ये पूर्ण संख्या कोणत्या कोणत्या आहेत, होल नंबर्स कोणत्या आहेत ते लिहायचे. तर इथे असलेले सर्वच नंबर हे होल नंबर्स आहेत. कारण पूर्ण संख्येची सुरुवातच 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4 डॅश 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 अशा अनंत पूर्ण संख्या असतात, होल नंबर्स असतात. परंतु या S संचामध्ये 5 पर्यंत संख्या दिलेल्या आहेत आणि या सर्व संख्या पूर्ण संख्या आहेत म्हणजेच होल नंबर्स आहेत. म्हणजेच या सर्व संख्या आपल्याला इथे समाविष्ट कराव्या लागतील या C संचामध्ये. म्हणजेच n ऑफ C बरोबर आपल्याला मिळालेला आहे 6. मग या घटनेची संभाव्यता P ऑफ C ने दर्शवली जाते. P ऑफ C बरोबर n ऑफ C छेद n ऑफ S हे सूत्र आहे आणि 6/6 म्हणजेच उत्तर आलं 1. कारण 6 1 6 6 1 6 असा भाग जाईल. म्हणजेच इथे पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता आहे 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ होल नंबर इज 1.
आता या प्रश्नातील सर्वात शेवटची चौथी घटना अशी दिलेली आहे की काढलेल्या कार्डवरील संख्या ही 5 पेक्षा मोठी असणे, म्हणून ती घटना आपण डी या अक्षराने दर्शवूया. घटना डी म्हणजेच अंक 5 पेक्षा मोठा असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट डी असं डिफाईन करतील की गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 5. मग आता डी हा संच आपल्याला लिहिताना एस या संचाकडे पाहायचा आहे. एस या संचामधून आपण या वर्णनाप्रमाणे घटक निवडून या संचामध्ये लिहायचे असतात. मग इथे अंक 5 पेक्षा मोठा पाहिजे. मग याच्यात एस मध्ये 5 पेक्षा कोणताच अंक मोठा नाहीये. सो देर इज नॉट अ सिंगल नंबर विच इज ग्रेटर दॅन 5 इन दिस सेट एस. सो डी इज अन एम्प्टी सेट. म्हणजे डी हा रिक्त संच असणार आहे, त्यामध्ये कोणताच घटक नाही. म्हणजेच एन ऑफ डी बरोबर आपल्याला सांगता येईल की 0, कारण यामध्ये एकही घटक नाही म्हणजे 0 घटक आहेत. मग याची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी पी ऑफ डी ने दर्शवतात. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस, आणि एन ऑफ डी ची किंमत आहे 0 आणि एन ऑफ एस ची किंमत आहे 6. 0/6 म्हणजेच 0/6. आन्सर इज 0. म्हणजेच इथे घटना डी ची म्हणजे अंक 5 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता ही 0 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 5 इज 0. इथे आपला हा 11वा प्रश्न पूर्ण झालेला आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 12वा मराठी माध्यमासाठी असा आहे. एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे काढलेला चेंडू लाल असणे. दुसरी घटना आहे काढलेला चेंडू लाल नसणे. तिसरी घटना आहे काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 12 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. अ बॅग कंटेन्स 3 रेड, 3 व्हाईट अँड 3 ग्रीन बॉल्स. One ball is taken out of the bag at random. What is the probability that the ball drawn is first event is red, second is not red, and third event is either red or white? आता या उदाहरणामध्ये आपल्याला एका बॅग मध्ये 3 लाल, 3 पांढरे आणि 3 हिरवे चेंडू आहेत. असे एकूण 9 चेंडू आहेत. मग हे सर्व चेंडू आपण अक्षर मानून प्रथम लिहूया. 3 लाल चेंडू म्हणजेच 3 रेड बॉल्स आपण डिफाईन करूया R1, R2, R3 या अक्षराने. 3 पांढरे चेंडू W1, W2, W3 म्हणजेच व्हाईट बॉल्स. इथे आपण रेड बॉल साठी R हे अक्षर घेतलंय, व्हाईट बॉल साठी W हे अक्षर घेतलंय, आणि 3 हिरवे चेंडू आहेत त्यासाठी ग्रीन म्हणून G हे अक्षर घेतलेलं आहे. मग 3 हिरवे चेंडू G1, G2, G3 होतील ग्रीन बॉल्स. याप्रमाणे हे 9 चेंडू आहेत. मग यावरून आपल्याला नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस इथे लिहायचा आहे, जो एस अक्षराने दर्शवला जातो. या 9 चेंडू पैकी एक चेंडू आपल्याला ऍट रॅन्डम काढायचा आहे, म्हणजे यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. तर यापैकी कोणताही चेंडू तो येऊ शकतो. त्यामुळे इथे सर्व चेंडू आपल्याला क्रमाने मी इथे लिहितोय. R1, R2, R3 म्हणजे मिळणारा चेंडू हा या 3 लाल पैकी कोणताही असू शकतो, किंवा 3 पांढऱ्यापैकी सुद्धा कोणताही असू शकतो, आणि 3 हिरव्यांपैकी सुद्धा कोणताही असू शकतो. त्यामुळे हे 9च्या 9 चेंडू या सॅम्पल स्पेस एस मध्ये इथे येतील. सो सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू ऑल दीज 9 balls are included here in this set. So R1, R2, R3, W1, W2, W3 and G1, G2, G3. इथे N of S जो आहे तो आपल्याला 9 मिळालेला आहे, कारण 9 एलिमेंट्स 9 घटक या संचामध्ये आहेत. आता पहिली घटना अशी आपल्याला दिलेली आहे की काढलेला चेंडू लाल असणे, म्हणून मी ती घटना ए या अक्षराने दर्शवलेली आहे, चेंडू लाल असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी ती घटना इव्हेंट ए असं लिहितील, इव्हेंट ए असं डिफाईन करतील, गेटिंग अ रेड बॉल. मग आता हा संच ए आपल्याला लिहिताना सॅम्पल स्पेस एस कडे पाहायचा आहे. यातून चेंडू लाल आहेत तेवढेच आपल्याला फक्त घ्यायचे. मग लाल चेंडू इथे आपण वर डिफाईन केलेला आहे, R1, R2, R3. तर ते या हे तिन्ही घटक या संचामध्ये येतील, R1, R2, R3. म्हणजेच N ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे 3. या ए घटनेची संभाव्यता P ऑफ ए ने दर्शवतात. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज डिनोटेड बाय P ऑफ ए. सो P ऑफ ए इज इक्वल टू N ऑफ ए अपॉन N ऑफ एस. N ऑफ ए ची किंमत आहे 3 छेद N ऑफ एस आत्ताच आपण इथे लिहिलेला आहे 9. मग भाग गेला 3 1 3, 3 त्रिक
9 म्हणजेच लाल चेंडू असण्याची संभाव्यता 1/3 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ रेड बॉल इज 1/3. आता दुसरी घटना आपल्याला दिलेली आहे, काढलेला चेंडू लाल नसणे. म्हणजेच ही घटना बी या अक्षराने दर्शवली की चेंडू लाल नसणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट बी असा डिफाईन करतील की नॉट रेड बॉल, म्हणजेच मिळणारा चेंडू हा रेड बॉल नको आहे. मग रेड नको आहे म्हणजेच आता इथे सॅम्पल स्पेस एस मध्ये आपण पाहिलं तर 3 रंगाचे चेंडू आहेत, लाल, पांढरा आणि हिरवा. लाल नको आहे. मग लाल नको आहे याचा अर्थ मिळणारे चेंडू दुसऱ्या रंगाचे चालणार आहेत, म्हणजेच पांढरे किंवा हिरवे चालणार आहे. म्हणजे बी हा संच लिहिताना आपल्याला लाल चेंडू सोडून उरलेले सगळे चेंडू लिहायचे आहेत. म्हणजेच इथे पांढरे पण तिन्ही आणि हिरवे पण तिन्ही चेंडू आपल्याला लिहावे लागतील. म्हणजेच या संचमधील घटक येणार आहेत W1, W2, W3 असे पांढरे तिन्ही चेंडू आपण घेतले आणि हिरवे पण घ्यायचे आहेत G1, G2 आणि G3. मग इथे N ऑफ B जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 6 घटक आहेत. मग याची संभाव्यता P ऑफ B ने दर्शवतात. N ऑफ B अपॉन N ऑफ S म्हणजेच 6/9. इथे 3 ने भागेल, 3 दुने 6, 3 त्रिक 9 म्हणजे लाल चेंडू नसण्याची संभाव्यता आलेली आहे 2/3. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट रेड बॉल गेटिंग नॉट रेड बॉल इज 2/3. आता तिसरी घटना अशी आपल्याला दिलेली आहे की काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे. त्याला मी सी हे अक्षर देतोय. घटना सी अशी लिहिली, लाल किंवा पांढरा चेंडू असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट सी असं डिफाईन करतील, गेटिंग अ रेड ऑर व्हाईट बॉल. मग सी संचमध्ये आपल्याला घटक कोणते येणार ते सॅम्पल स्पेसेस वरून लिहायचे. लाल किंवा पांढरा चेंडू पाहिजे, म्हणजेच R1, R2, R3 हे लाल चेंडू आहेत आणि W1, W2, W3 हे पांढरे चेंडू आहेत. हे आपल्याला दोन्ही पैकी कोणतेही चालणार आहे. त्यामुळे हे 6 चेंडू आपल्याला लिहावे लागतील. म्हणजेच R1, R2, R3 आणि W1, W2 आणि W3 म्हणजेच इथे N ऑफ C बरोबर आपल्याला मिळालेला आहे 6. मग या घटनेची संभाव्यता आता आपल्याला काढायची आहे. मग घटना सी ची संभाव्यता ही P ऑफ C ने दर्शवतात. मग P ऑफ C बरोबर N ऑफ C छेद N ऑफ S. N ऑफ C आलेला आहे 6 आणि N ऑफ S आहे 9. इथे भाग जाईल 3 ने, 3 दुने 6, 3 त्रिक 9 म्हणजेच घटना सी ची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 2/3. म्हणजेच मिळणारा चेंडू हा लाल किंवा पांढरा असेल तर त्याची संभाव्यता असणार आहे 2/3. मीन्स द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग आयदर रेड ऑर व्हाईट बॉल इज 2/3. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 13वा मराठी माध्यमासाठी असा आहे. प्रत्येक कार्डवर एक याप्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर M असण्याची संभाव्यता काढा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 13 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. Each card bears one letter from the word mathematics. The cards are placed on a table upside down. Find the probability that a card drawn bears the letter M. या उदाहरणामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिलेली कार्ड आहेत आणि ती पालथी ठेवलेली आहेत. म्हणजेच मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे आपल्याला इथे नमुना अवकाश एस मध्ये लिहावे लागतील. म्हणजेच नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एस बरोबर मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स या शब्दातील ही सर्व अक्षरे आपल्याला इथे घ्यावी लागतील, कारण या प्रत्येकाचे कार्ड इथे तयार केलेले आहेत. म्हणजे सर्व घटक आपण मोजूया. आपल्याला एकूण किती घटक मिळालेले तेथे पाहता येईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे इथे N ऑफ S आपल्याला मिळालेला आहे 11. आता इथे संच लिहिताना आपण एक घटक एकदाच लिहित असतो, रिपिटेशन करत नसतो एलिमेंट्स लिहिताना, पण इथे आपण हे रिपिटेशन केलेलं आहे. M साईज झालेलं आहे रिपिटेशन, A साईज झालेलं आहे. तर इथे कार्ड वेगवेगळं आहे, त्यामुळे मिळणार कार्ड
हा एम असू शकतो किंवा हा एम असू शकतो, तसंच हा ए असू शकतो किंवा हा ए असू शकतो. कारण इथे 11 कार्ड आहेत आणि ती सगळी पालथी टाकलेली आहे, यातील कुठलंही कार्ड निघू शकतं. त्यामुळे आपल्याला ते दोन्ही एम आणि दोन्ही ए इथे घ्यावे लागतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सॅम्पल स्पेस आपल्याला मिळालेला आहे. असा मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षर आपण इथे घेतलेत, रिपिटेशन सुद्धा केलेलं आहे. मग आता आपल्याला संभाव्यता जी काढायची आहे ती एम अक्षर असण्याची संभाव्यता काढायची आहे. मग त्याला आपण घटना ए म्हणूया. मग आपण दिलेली घटना आहे त्याला ए अक्षर घेतलं, घटना ए लिहिलेली आहे. मिळालेले कार्ड एम असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट ए असा डिफाईन करतील. गेटिंग अ कार्ड बिअर्स एम. मग आता ए संचातील घटक आपल्याला लिहायचे. ती लिहिताना आपल्याला सॅम्पल स्पेस एस, नमुना अवकाश एस कडे पाहून लिहायचंय. मग एम कार्ड असणे म्हणजे एम अक्षर कुठे कुठे आलेलं आहे ते लिहायचं आहे. एम अक्षर याच्यात दोनदा आलेले, इथे आणि इथे आलेले, म्हणजे दोन्ही एम आपल्याला लिहावे लागतील. म्हणजे ए या संचामध्ये आपल्याला एलिमेंट्स मिळालेले आहेत. एम कॉमा एम म्हणजेच एन ऑफ ए बरोबर 2 ही किंमत मिळालेली आहे. मग घटना ए ची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असं सूत्र आहे. एन ऑफ ए ची किंमत 2 आहे आणि एन ऑफ एस ची किंमत 11 आहे. म्हणजे इथे आपल्याला एम कार्ड मिळण्याची जी संभाव्यता आहे ती 2/11 मिळालेली आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ कार्ड बिअर्स एम लेटर इज 2/11. तर इथे आपलं हे उदाहरण पूर्ण झालेलं आहे. 13वा प्रश्न आपला इथे पूर्ण झालेला आहे.